वर्षाची रूपरेषा निश्चित करण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल टाकत आहोत. एक अशी रूपरेषा जी आपल्या स्वच्छ, सुरक्षित, सर्वसमावेशक आणि भविष्योन्मुख मुंबईच्या सामायिक दृष्टिकोनाला पुढे घेऊन जाणारी आहे. हे अंदाजपत्रक मुंबईच्या नागरी पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी, अत्यावश्यक नागरी सेवांच्या दर्जोन्नतीसाठी आणि संतुलित व शाश्वत विकास सुनिश्चित करण्यासाठी आपली सामूहिक बांधिलकी प्रतिबिंबित करते. हे अंदाजपत्रक वित्तीय शिस्त आणि लोकाभिमुख प्रशासनाद्वारे चालणाऱ्या आपल्या आधुनिक, सर्वसमावेशक आणि कालसुसंगत महानगराच्या दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. शिस्तबद्ध आर्थिक व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण अंमलबजावणीद्वारे आम्ही विविध क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती साधत असताना आर्थिक स्थैर्यही कायम राखलेले आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे खालील बाबींवर भर देणारी रूपरेषा आहे. वित्तीय विवेक, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि शिक्षण यामधील गुंतवणूक, हरित भवितव्यासाठी शाश्वतता, आपत्कालीन परिस्थितीसाठी सुसज्जता, व्यवसाय सुलभता व सामाजिक उपक्रम आणि प्रशासकीय कार्यक्षमता. वित्तीय विवेक, सशक्त वित्तीय कल आणि दूरदर्शी धोरणांच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महापालिकेने आपल्या अर्थसंकल्पाचे नियोजन अशा प्रकारे केले आहे की भांडवली खर्च हा महसुली खर्चापेक्षा जास्त असेल, ज्यामधून पायाभूत सुविधांचा विकास आणि आधुनिकीकरण यावर असलेला आमचा भर प्रतिबिंबित होतो. अर्थसंकल्पीय अंदाज 2026-27 ची रूपरेषा अद्ययावत सुधारित मुंबई महापालिका अधिनियम 1888 च्या कलम 125 आणि 126 ई अन्वये सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता अर्थसंकल्प 1 अ, अर्थसंकल्प ब आणि अर्थसंकल्प ग बाबत प्राप्ती व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज पुढे विषित करण्यात येत आहेत. अर्थसंकल्पाचे आकारमान सन 2026-27 या आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाजाचे आकारमान रुपये 80,952 कोटी इतके प्रस्ताविले असून ते 2025-26 च्या 74,427 कोटी इतक्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या आकारमानाच्या तुलनेत 8.77% जास्त आहे. महसुली उत्पन्न सन 2025-26 च्या आर्थिक वर्षाचे महसूल उत्पन्नाचे अर्थसंकल्पीय अंदाज हे 43,159 कोटी इतके प्रस्ताविण्यात आले होते. ते 46,478 कोटी असे सुधारण्यात आले असून अंदाजामध्ये 8.38% म्हणजेच 3,618 कोटी इतकी वाढ झालेली आहे. दिनांक 31/1/2026 पर्यंत 34,033 कोटी इतके प्रत्यक्ष उत्पन्न प्राप्त झाले आहे. सन 2026-27 च्या आर्थिक वर्षाकरिता अंदाजित महसुली उत्पन्न 51,510 कोटी इतके प्रस्ताविले असून ते सन 25-26 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या तुलनेत 19.35% जास्त आहे. महसुली उत्पन्नाचे पुढील स्रोत आहेत आपले जकातीपोटी नुकसान भरपाई, विकास नियोजन शुल्क व अधिमूल्य, मालमत्ता कर, जल व मलनिस्सारण आकार, गुंतवणुकीवरील व्याज, पर्यवेक्षण आकार, राज्य शासनाकडून सहाय्य अनुदान, अग्निशमन दल, रस्ते व पूल खात्यांकडून प्राप्ती, रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्ती, अनुज्ञापन खात्याकडून प्राप्ती आणि इतर. जकातीपोटी नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून आर्थिक वर्ष 25-26 करिता 14,398 कोटी व आर्थिक वर्ष 26-27 करिता 15,550 कोटी इतके उत्पन्न अंदाजिले आहे. सन दिनांक 31/1/26 पर्यंत 11,981 कोटी
इतके प्रत्यक्ष उत्पन्न प्राप्त झालेले आहे. विकास नियोजन खात्याकडून प्राप्त होणारे उत्पन्न सन 25च्या आर्थिक वर्षामध्ये विकास नियोजन खात्याकडून प्राप्त होणाऱ्या महसुलापोटी 9,700 कोटी इतके उत्पन्न अंदाजिले होते. ते 11,153 कोटी असे सुधारित करण्यात आले असून अंदाजामध्ये 54.99% म्हणजेच 1,453 कोटी रुपये इतकी वाढ झालेली आहे. दिनांक 31/1/26 पर्यंत 8,138 कोटी इतके उत्पन्न प्रत्यक्ष प्राप्त झाले आहे. सन 26-27 या आर्थिक वर्षामध्ये विकास नियोजन खात्याकडून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाचे अर्थसंकल्पीय अंदाज 12,050 कोटी इतके प्रस्ताविले आहे. मालमत्ता कर हा बृहन्मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असून मालमत्तांचे कर निर्धारण भांडवली मूल्याधारित कर प्रणालीनुसार करण्यात येते. कोविड-19च्या महामारीच्या प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आलेली भांडवली मूल्यातील सुधारणा सन 25-26 मध्ये लागू करण्यात आली असून अद्ययावत मुद्रांक शुल्क सिद्ध गणकावर म्हणजेच रेडी रेकनर रेट आधारित भांडवली मूल्यानुसार मालमत्ता कर देयके निर्गमित करण्यात आलेली आहेत. या अनुषंगाने सन 25-26च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये मालमत्ता करापोटी अंदाजिलेले 5,200 कोटी इतके उत्पन्न आता 6,200 कोटी असे सुधारित करण्यात आले आहे. दिनांक 31/1/26 पर्यंत 4,812 कोटी इतके उत्पन्न प्रत्यक्ष प्राप्त झालेले आहे. सन 26-27च्या आर्थिक वर्षामध्ये मालमत्ता कराच्या उत्पन्नाचे अर्थसंकल्पीय अंदाज 7,000 कोटी इतके प्रस्ताविले आहे. जल आणि मलनिस्तारण आकारापोटी आर्थिक वर्ष 25-26 करिता 2,363 कोटी व आर्थिक वर्ष 25-26 करिता 2,393 कोटी इतके उत्पन्न अंदाजिले आहे. दिनांक 31/1/26 पर्यंत 1,333 कोटी इतके प्रत्यक्ष उत्पन्न प्राप्त झालेले आहे. गुंतवणुकीवरील व्याजापोटी आर्थिक वर्ष 25-26 करिता 2,283 कोटी, आर्थिक वर्ष 26-27 करिता 2,572 कोटी इतके उत्पन्न अंदाजिले आहे. बृहन्मुंबई महापालिकेच्या अधिशेष रकमेच्या गुंतवणुकीकरता तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे गुंतवणुकीवर जास्त व स्पर्धात्मक व्याजदर प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे आगामी वर्षात 12.62% म्हणजेच 288 कोटी इतका अतिरिक्त महसूल प्राप्त होणे अपेक्षित आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.